नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 20 नोव्हेंबर 2024। आज संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्हे 358 तालुके एकाच वेळी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाचा हक जनता नागरिक वाजवत आहे। आपण आज सिल्लोड शहरातील ईदगाह नगर येथे मतदान क्रमांक 358 इथं आलेला आहे। ह्या शासकीय कर्मचारी युद्ध पातळीवर त्यांचं काम सांभाळत आहे, शांततेनं मतदान पार पाडत आहे, कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन झालेलं नाही आहे। सरांकडे जाणून घेऊया, निक्कम सरांकडून आणि वागचुरे सर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जाणून घेऊया की ह्या किती टक्के मतदान झालं। सर नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे। निक्कम सर नमस्कार। जीने का? जीने। बरं, जीने सर। सर आपलं स्वागत आहे दैनिक लोकफनमध्ये। धन्यवाद। सर किती एकूण मतदान किती इथं? 546 एकूण मतदान आहे। अच्छा, त्याबद्दल किती? त्यापैकी आता 313 मतदान झालेलं आहे। बरं, 12 टक्केवारी जर काढली आपण तर 57.14 एवढी येते। सर तुमचं नाव? राजेंद्र वागचौर। बरं, किती शांततेनं मग? शांतीने, बिलकुल काही अडचण नाही सर? काही अडचण। सगळं व्यवस्थित होत आहे, समजलं आहे ना? सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104, मग आपलं बूथ क्रमांक 358, ईदगाह नगर, नॅशनल हायस्कूल, नॅशनल प्राथमिक शाळा इथली आहे ना सर? नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा ईदगाह नगर। मी पुन्हा इंजिन 104 मधील मतदान केंद्र क्रमांक 358 ईदगाह नगर नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेमध्ये पाळणाघरची व्यवस्था केलेली आहे की जे काही मतदार आपल्या लहान बाळाला घेऊन येतात ते अंगणवाडीमार्फत सवित्राताई सुरडकर आपल्यासोबत आहे। ते लहान मुलांना खेळणे इथं आणि पाळणाघरची व्यवस्था केलेली आहे। हे चांगल्या पद्धतीनं आपला कर्तव्य पार पडत आहे। त्याच्यासोबत आश्रय सेविका आहे आणि वैद्यकीय सिस्टर पण आहे।